नमस्कार. वचन दिले तू मला या मालिकेच्या लेटेस्ट भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे. ऊर्जा तुरुंगात असताना तिची आई तिला भेटायला आलेली असते. ऊर्जा तिच्या आईला पाहते आणि म्हणू लागते, आई आई. त्यावर ऊर्जाची आई म्हणत असते, अगं मनू मनू बाळा, कशी आहेस तू? त्यावर ऊर्जा म्हणत असते, आई आई मी ठीक नाहीये. त्यावर पूर्वा म्हणत असते, हे बघ, एक गोष्ट लक्षात घे, तुझं नाव ऊर्जा आहे आणि सतत तुझ्यात ऊर्जा असलीच पाहिजे. अशी डगमळून जाऊ नकोस तू, काही होणार नाहीये, यातूनही तू निश्चित सुटशील. हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, आई आई पण सगळे पुरावे माझ्या विरोधात आहेत, त्याचं काय? त्यावर पूर्वा म्हणत असते, मनू मनू एक गोष्ट लक्षात घे, खरंच तुला वाटतंय का हा खून तुझ्या हातून झालाय म्हणून? त्यावर ऊर्जा म्हणत असते, नाही आई, माझ्या हातून हा खून झालेला नाहीये. खरं तर त्या बंदुकीचं ट्रिगर मी दाबलेलंच नाहीये, मग मी कसं काय मारू शकते विक्रांतला? त्यावर पूर्व म्हणत असते, हेच हेच डोक्यात फक्त फिक्स कर की तू विक्रांतला मारलेलं नाहीयेस. याचाच अर्थ तिथे त्या क्षणी आणखी कोणीतरी होतं ज्याने डबल गेम खेळलाय आणि सगळा आरोप तुझ्यावर आलाय. हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, हो की आई, हे तर माझ्या लक्षातच नाही आलं. त्यावर पूर्वा म्हणत असते, कळलं ना आता मला नेमकं काय म्हणायचंय? तुझ्याकडे आता एक धगधगीत पुरावा आहे की तू गोळी चालवलेलीच नाहीयेस. याचा अर्थ तिथे आणखी कोणीतरी होतं. आता तुला तुझ्या पद्धतीने ही केस लढावी लागेल. त्यावर पूर्वा म्हणत असते, आई ही केस मी लढू असं तू म्हणतेस, पण ही केस हर्षवर्धन जहागीरदारने लढावं असं मला शौर्य फोर्स करतोय. हे वाक्य ऐकल्यावर पूर्वा म्हणत असते, नाही म्हणू, एक गोष्ट लक्षात ठेव, या केसमध्ये हर्षवर्धन जहागीरदार तुला सपशेल अडकवणार. अगं तू कसं विसरतेस, हर्षवर्धन जहागीरदारने तुझ्या बाबांना असंच अडकवलं होतं आणि शेवटी त्यांचा जीव घेतला. हर्षवर्धन जहागीरदारवर विश्वास ठेवू नको म्हणू, मी सांगते म्हणून, आणि तू स्वतः वकील आहेस, ही केस तुला स्वतः लढावी लागणार आहे. हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, आई आई अगदी बरोबर बोलतेस तू, आता मलाच माझी केस लढावी लागणार आहे. आणि अशातच आता पूर्वाने जणू ऊर्जामध्ये एक वेगळीच ऊर्जा भरलेली असते आणि त्यानंतर पूर्वा म्हणत असते, चल मनू, आता मला निघावं लागेल आणि लवकरात लवकर तू ही केस जिंकशीलही याची खात्री आहे मला, असं बोलून पूर्वा तिथून निघून जाते. इकडे आपण पाहतोय आता हर्षवर्धन हा एका व्यक्तीशी बोलत असतो आणि त्याच वेळेला तिथे शौर्य आलेला असतो. शौर्य स्वतःशी बोलत असतो. बहुतेक डॅड कोणत्या तरी महत्त्वाच्या केसबद्दल बोलत असतील. त्यांना आता मी डिस्टर्ब करत नाही, मी इथेच मागे बसतो, त्यांचं बोलून झालं का मी त्यांच्याशी बोलीन. आणि अशातच आता शौर्य मागे येऊन बसला आहे हे हर्षवर्धनला माहीतच नसतं. आणि हर्षवर्धन त्या व्यक्तीला बोलू लागतो, काय रे, आहेस कोणीकडे तू? त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो, अहो साहेब, असं काय करताय, माझं काम झालं, आता आता मी कुठेतरी लपून बसलोय. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, मी काय विचारतोय त्याचं उत्तर दे. विक्रांतला गोळी तुझी लागली आहे का ऊर्जाची लागली आहे? हे सगळं मागून शौर्य ऐकून एकदम शॉक होतो. शौर्य स्वतःशी बोलत असतो, बापरे डॅड, असं काय विचारतायत आणि कोणाला विचारतायत? डॅड नक्कीच माझ्या ऊर्जाला वाचवण्यासाठी काही पुरावा गोळा करतायत का, किंवा पुरावा मॅनेज करतायत का, याचाही विचार शौर्य करत असतो. आणि त्याच वेळेला समोरून तो व्यक्ती म्हणत असतो, अहो हर्षवर्धन साहेब, असं काय करताय? अहो गोळी माझीच लागली आहे, कारण त्या ऊर्जाची गोळी लागूच शकत नाही, कारण तिने ट्रिगरच नव्हतं दाबलं, ट्रिगर तर मी दाबलं. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, अच्छा, म्हणजे एवढं कन्फर्म आहे, ऊर्जाच्या हातून तो नालायक विक्रांत मारला गेला नाहीये. त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो, हो ना साहेब, त्या नालायकाला मीच मारली आहे. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, आता एक काम करायचं, अंडरग्राऊंड व्हायचं, जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत बाहेर यायचं नाही, बाकी तुझ्या पैशा पाण्याची व्यवस्था मी करतो ठरल्याप्रमाणे. हे सगळं ऐकल्यावर आता शौर्यला खूप मोठा धक्का बसतो. शौर्य स्वतःशी बोलत असतो, अच्छा, म्हणजे माझ्या ऊर्जाच्या हातात असलेल्या पिस्तूलमधून गोळी सुटलेलीच नाहीये. गोळी सुटली आहे तर या हर्षवर्धन जहागीरदारने मॅनेज केलेल्या गुंडाकडून सुटली आहे. म्हणजे माझ्या ऊर्जाला या हर्षवर्धन जहागीरदारने सपशेल अडकवलंय.
आणि अशातच आपण पाहतोय आता हर्षवर्धन त्याला म्हणत असतो, हे बघ, तुला सांगितल्याप्रमाणे मी सांगतोय तोपर्यंत अजिबातच बाहेर यायचं नाही, जोपर्यंत ही केस पूर्णपणे निकाली लागत नाही. आणि अशातच आता तो गुंड म्हणत असतो, ठीक आहे साहेब. हर्षवर्धनने फोन ठेवलेला असतो आणि तेवढ्यात हर्षवर्धन वळतो आणि मागेच शौर्याचं रुद्ररूप पाहू लागतो. हर्षवर्धन म्हणत असतो, काय रे हे शौर्य, कधी आलास तू? त्यावर शौर्य म्हणत असतो, डॅड डॅड हे काय केलं तुम्ही? आता शौर्य अचानकपणे वेगळंच वाक्य बोलू लागलेला असतो, त्यामुळे हर्षवर्धन म्हणत असतो, काय झालं शौर्य, असं का बोलतोयस तू? आता हर्षवर्धन ती सिच्युएशन मॅनेज करण्याचा प्रयत्न करत असतो, पण शौर्य म्हणत असतो, डॅड म्हणजे माझ्या ऊर्जाला तुम्ही अडकवलात तर? खरं तर तिच्याकडून गोळी सुटलेलीच नाहीये हे तुम्हाला कन्फर्म माहिती आहे. म्हणजे हा सगळा डाव तुमचा होता माझ्या ऊर्जाला अडकवण्यासाठी. जसं तिच्या डॅडनं संपवलं तुम्ही, तसंच आता तिला संपवण्याचा तुमचा डाव होता काय? हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, शौर्य शौर्य शांत हो. काही गोष्टी तुला आत्ता कळणार नाहीत आणि याचा जाब आता तू मला विचारू नको. मी नंतर सगळं काही समजावून सांगेन. आधी मला ऊर्जाला सोडवण्यासाठी काहीतरी प्रयत्न करायचा आहे, त्यामुळे तू आता हे सगळं सोड. मला आता ह्या केसचा अभ्यास करू दे. त्यावर शौर्य म्हणत असतो, ए हर्षवर्धन जहागीरदार, काय बोलतोयस तू हे? आता शौर्याने एकेरी शब्दामध्ये हर्षवर्धनचा उल्लेख केलेला असतो. हर्षवर्धन म्हणत असतो, माइंड युअर लँग्वेज, काय बोलतोयस तू? बाप आहे तुझा मी. त्यावर शौर्य म्हणत असतो, बाप बाप नाही पाप आहात तुम्ही. तुम्ही आज जे काही केलंय ना, खरंच नालायकपणा आहे, नालायकपणा. पोलीस स्टेशनमध्ये असं दाखवलं की माझी सून अजिबातच बाहेरचं जेवण खाणार नाही, घरचं जेवण खाणार. माझ्या सुनेला इथे कसल्याही प्रकारचा त्रास झाला नाही पाहिजे. माझ्या सुनेला उद्याच्या उद्या कोर्टात हजर करायचं. ही फक्त तुमची पोकळ नाटकं होती डॅड. त्यावर लगेचच आता हर्षवर्धन म्हणत असतो, शौर्य शांत हो. समजून घे, सिच्युएशन तुला कळत नाहीये, अजून तू त्या लेवलचा वकील झालेला नाहीयेस. आता फक्त आणि फक्त ऊर्जाला सोडवण्यासाठी मला प्रयत्न करू दे. त्यावर शौर्य म्हणत असतो, काय प्रयत्न करणार तुम्ही? तुम्हीच तिला स्वतः अडकवलंय आणि खरंच तुम्ही तिला सोडवण्याचा प्रयत्न करणार? आता तर मला तुमच्यावर अजिबातच विश्वास नाहीये. खरंच माझी ऊर्जा तुरुंगामध्ये मला का सांगत होती की ही केस मी हर्षवर्धन जहागीरदारांना नाही देऊ शकत, कारण तिचा तो विश्वास की तुम्ही तिला फसवणार हे कन्फर्म आहे. जसं तिच्या डॅडने फसवलं ना, तसंच तुम्ही तिला अडकवणार. पण तुम्ही विसरताय, आता तिच्या बरोबर हा शौर्य जहागीरदार आहे, जो तिला कधीच या काळ कोठरीत राहू देणार नाही, त्यातून तिची सुटका करणार. आणि अशातच आता हर्षवर्धन शौर्याच्या जवळ येतो. शौर्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणत असतो, शौर्य शांत हो. अरे बाप आहे मी तुझा, तुझ्या भल्याचाच विचार करणार मी. त्यावर शौर्य म्हणत असतो, भलं, माझं भलं माझ्या ऊर्जामध्ये आहे. मला फक्त माझ्या ऊर्जाचं भलं हवंय. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, तेही आलं ना यातच. आणि अशातच आता शौर्याने हर्षवर्धनची गचांडी धरलेली असते आणि खेचत फरफटत त्याला त्याच्या बेडरूम मधून बाहेर आणत हॉलमध्ये टाकलेलं असतं. तिथे समोरून येणाऱ्या विजयाने पाहिलेलं असतं. विजया म्हणत असते, शौर्य शौर्य हे काय आहे सगळं? आणि अशातच आता शौर्य म्हणत असतो, हर्षवर्धन जहागीरदार, तुझी हिंमत कशी झाली माझ्या ऊर्जाच्या विरोधात असं वागायची? आणि तेवढ्यात विजयाला राग अनावर होतो आणि विजया लगेचच पुढे येते आणि शौर्याच्या कानाखाली खेचणार असते. तेवढ्यात शौर्याने आता विजयाचा हात धरलेला असतो आणि शौर्य म्हणत असतो, मॉम मॉम हे काय करतेस तू? कानाखाली माझ्या मारायला निघालीस तू? अगं या तुझ्या नवऱ्याने आज जे काही केलंय ना, खरंच ते जर तुला कळलं ना, तर तू या नालायक माणसाला सोडणार नाहीस. हे वाक्य ऐकल्यावर विजया म्हणत असते, अरे शौर्य, पण झालंय काय? इतका का चिडलायस तू? आणि तेही आपल्या जन्मदात्या बापावर. या आधी तर तू कधी असा आवाज उचलला नाहीस. बहुतेक त्या ऊर्जाने तर तुझे कान भरले नाहीत ना. आता शौर्य म्हणत असतो, मॉम, ऊर्जाचं नाव देखील घेऊ नकोस तू. ऊर्जा किती चांगली आहे ना, हे तू कधीच ओळखू शकत नाही. मला असं वाटलं होतं की तुला तरी कधीतरी तिची जाणीव होईल, पण नाही, तू ही अगदी अशीच निघालीस जसं हा हर्षवर्धन जहागीरदार आहे. तेवढ्यात आपण पाहतोय कुमुदिनीची तिथे एंट्री झालेली असते.
कुमुदिनी म्हणत असते, अरे काय चाललंय हे सगळं. त्यावर लगेचच आता हर्षवर्धन स्वतःशी बोलत असतो, बाप रे, आईसाहेबांना जर कळलं की या सगळ्या प्रकरणामध्ये माझा हात आहे तर माझं काही खैर नाही. आणि अशातच आता हर्षवर्धन म्हणत असतो, आईसाहेब आईसाहेब काही नाही झालंय, शौर्याचं डोकं फिरलंय, कारण ऊर्जाला अटक झाली आहे ना. मी त्याला सांगितलंय मी ऊर्जाला लवकरात लवकर सोडवतो, पण तो मात्र तिचाच विचार करत बसलाय. शौर्य बेटा, काळजी करू नकोस, तू चल माझ्या बेडरूम मध्ये चल, मी तुला काहीतरी समजावतो. त्यावर शौर्य म्हणत असतो, नाही, अजिबातच मला तुमच्या बेडरूम मध्ये यायचं नाहीये आणि मला तुमचं काही एक ऐकायचं नाहीये. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, शौर्य शौर्य शांत हो. त्यावर शौर्य म्हणत असतो, आजी आजी कसा शांत होऊ मी, या माणसाने मला बर्बाद करून टाकलंय. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, शौर्य शब्द जपून वापर, स्वतःच्या बापाबद्दल बोलतोयस तू. त्यावर शौर्य म्हणत असतो, हो आजी, खरंच याच गोष्टीची मला लाज वाटते की हा माणूस माझा बाप आहे. तेवढ्यात आपण पाहतोय आता ही जी कुमुदिनी असते ती बोलू लागते, अरे पण झालंय काय, इतका का चिडलायस तू. त्यावर शौर्य म्हणत असतो, आजी आज ऊर्जाची जी काही अवस्था आहे ना ती फक्त या या नालायक माणसामुळे आहे. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, शौर्य शब्द जपून वापर, काय आधी आहे ते मला सांग. त्यावर शौर्य म्हणत असतो, आजी आपल्या घरात पार्टी सुरू होती ना, तुझ्या समोरच सगळं चाललं होतं ना, त्यावेळेला ऊर्जाला आलेला फोन, तो फोन फक्त आणि फक्त ऊर्जाला या पार्टीमधून बाहेर काढून त्या गोडाऊन भरून नेण्यासाठी या हर्षवर्धनने आखलेला डाव होता. आणि त्या ठिकाणी आधीपासूनच तो नालायक विक्रांत होता आणि विक्रांतच्या हातात एक बंदूक होती आणि तिथे आणखी एक बंदूक टाकण्यात आली होती, जेणेकरून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी ऊर्जाने ती बंदूक उचलावी. हे सगळं ऐकल्यावर कुमुदिनी म्हणत असते, शौर्य शौर्य हे काय बोलतोयस तू. त्यावर शौर्य म्हणत असतो, हो आजी, आणि तिथे ऊर्जाच्या बंदुकीतून गोळी झाडली गेलेली नाहीये, गोळी झाडली गेलेली आहे या माणसाच्या नालायक गुंडाकडून, याने पाळलेल्या गुंडाकडून. मी स्वतः फोनवर बोलताना ऐकलंय, हा त्या गुंडाला म्हणत होता, हे बघ कन्फर्म झालंय, गोळी तुझ्या बंदुकीतून चालली आहे, त्या ऊर्जाच्या नाही. आता काही महिने मी सांगेन तोपर्यंत तू अंडरग्राऊंड राहायचं, अजिबातच बाहेर यायचं नाही, बाकी तुझ्या पैशा पाण्याची व्यवस्था मी करतो. आजी मी स्वतः हर्षवर्धन जहागीरदारला त्या व्यक्तीच्या फोनवर बोलताना ऐकलंय. हे सगळं ऐकल्यावर कुमुदिनी म्हणत असते, हर्षवर्धन जहागीरदार, काय आहे हे सगळं, म्हणजे स्वतःच्या सुनेविरोधात इतका मोठा डाव, कसला हा राग. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, आईसाहेब आईसाहेब कुठे तुम्ही या शौर्याचं ऐकताय. त्यावर शौर्य म्हणत असतो, बघा विचार करा, अजूनही सगळं तुम्ही केलंय कबूल करा, नाहीतर मी थेट पोलिसात जाईन आणि मी जे काही ऐकलंय ना ते तिथे स्पष्टपणे सांगेन, त्यानंतर तुमची उचलबांगडी थेट तुरुंगात होईल. हे वाक्य ऐकल्यावर आता शौर्यला हर्षवर्धन म्हणत असतो, डोकं फिरल्यागत वागू नकोस, ऊर्जाला सोडवायची आहे ना, मग त्यासाठी तुला माझी मदत लागणार आहे. त्यावर फायनली आता ऊर्जाला सोडवण्यासाठी मला तुमची काडीचीही गरज नाहीये, मी माझ्या ऊर्जाला कसं सोडवायचा याचा विचार मी करीन, तुम्हाला अजिबातच करायची नाहीये. आता तुम्ही तुरुंगात गेल्यानंतर तुम्हाला कोण आणि कसं सोडवणार याचा विचार तुम्ही करा. हे जेव्हा शौर्यने एकदम झटकून सांगितलेलं असतं त्यावेळेला हर्षवर्धन एकदमच हादरलेला असतो. इथे कुमुदिनी आता हर्षवर्धनची चांगलीच शाळा घेत असते. इकडे आपण पाहतोय आता तुरुंगात असलेल्या ऊर्जाला अजून काहीतरी आठवलेलं असतं आणि ऊर्जा म्हणत असते, आईने सांगितल्याप्रमाणे आता फायनली ही केस तर मलाच लढावी लागणार आहे आणि या केसचा मुख्य पुरावा हाच आहे की मी ट्रिगर दाबलंच नाही आणि तिथे माझ्या बंदुकीतून गोळी सुटलीच नाही. मग गोळी झाडणारा तिथे आणखी कोणीतरी तिसरा व्यक्ती होता. तो तिसरा व्यक्ती जर मी शोधून काढला तर या सगळ्या प्रकरणातून निश्चितच माझी सुटका होईल आणि सुटका झाल्यानंतर त्या ठिकाणी नेमका हा सगळा डाव कुणाचा होता हे जेव्हा समोर येईल त्यानंतरच मला कळेल की माझ्या मागावर किंवा त्या विक्रांतला मारणारा व्यक्ती कोण होता. आणि अशातच आता इकडे शौर्य हा कुमुदिनीला म्हणत असतो, आजी आता सगळं काही तुझ्यावर सोडतो मी, बोल काय ठरवतेस तू, काय करणार आहेस या हर्षवर्धन जहागीरदारचं. त्यावर हर्षवर्धन जहागीरदारला
आत्ताच्या आत्ता पोलिसात देऊ नको. शौर्य माझं ऐक, मी तुझी आजी आहे, मला सगळं काही माझ्या पद्धतीने मॅनेज करू दे. असं जेव्हा कुमुदिनी म्हणते त्यावेळेला शौर्य म्हणत असतो, बघ आजी, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण या नालायक माणसामुळे जर माझ्या ऊर्जाला कोणत्याही प्रकारचा त्रास झाला तर मी पूर्ण जहागीरदार फॅमिली हलवून ठेवीन. हे सगळं ऐकल्यावर आता कुमुदिनी म्हणत असते, काळजी करू नकोस तू, तुझी आजी आहे ना मी सगळं काही बघेन काय करायचं ते. आणि सगळ्यात जास्त एक गोष्ट लक्षात ठेव, काय कसं मॅनेज करायचं हे मला बरोबर कळतं, हे तुला देखील चांगलंच माहिती आहे. त्यावर शौर्य म्हणत असतो, हो आजी, माहिती आहे मला, तुला जे नेमकं म्हणायचं आहे ते कळतंय, आता बोल मी काय करू. त्यावर कुमुदिनीने शौर्यला बाजूच्या रूममध्ये नेलेलं असतं आणि सांकेतिक भाषेमध्ये त्याला स्टार्ट टू एंड सगळं काही समजवायला सुरुवात केलेली असते. शौर्य म्हणत असतो, नाही आजी नाही, असं करून नाही चालणार. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, माझा अनुभव सांगतोय, हे असंच करावं लागेल. आता डायरेक्टली पोलिसात जाऊ नको, नाहीतर इथे हर्षवर्धन अडकेलाच. पण ऊर्जालाही बाहेर काढणं फार कठीण होईल. आपल्याला सर्वात आधी ऊर्जाला या सगळ्या प्रकरणातून बाहेर काढायचं आहे. आणि एकदा का ऊर्जा या सगळ्या प्रकरणातून बाहेर आली का त्यानंतर आपण हर्षवर्धन जहागीरदारला या सगळ्या प्रकरणात अडकवण्याची सोय करूया. त्यावर कुमुदिनीला लगेचच आता मागून येत विजया म्हणत असते, आई साहेब काय बोलताय तुम्ही, हे तुम्ही यांच्याबद्दल असं कसं काय बोलू शकता. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, हे बघ विजया, एक गोष्ट लक्षात ठेव, मी वकिली क्षेत्रात इतकी वर्ष काढली आहे आणि प्रत्येकाला न्याय द्यायचंच काम केलंय. इथेही मला ऊर्जाला न्याय मिळवून द्यावाच लागेल. जर हर्षवर्धन चुकला असेल तर त्याला माफी नाही. मित्रांनो, काय वाटतंय तुम्हाला, कुमुदिनी जे काही बोलते ते अगदी बरोबर आहे का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.